मी विनम्र अभिवादन करते. सर्वांना सप्रेम जय भीम. मी मोनाली जयवंत देवतडे आपल्या समोर घेऊन येते एक पात्री प्रयोग. मी रमाई बोलते, मी रमाई बोलते. सगळीकडं माझ्या साहेबांच्या नावाचा डंका ऐकायला येत होता. मी मात्र सारं काही पाहत होते. या पाणावलेल्या डोळ्यांनी शांत उभी होते. शांत उभी होते त्या कोपऱ्यामध्ये आणि हा सारा जनसमूह पाहत होते. ही सारी माणसं माझ्या साहेबांच्या नावाचा जय जयकार करत होती. भीमराव आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेबांचा विजय असो, या घोषणांनी सारा जनसमूह कसा गलबलून गेला होता. साहेब आले. परदेशातून मोठी बॅरिस्टरची पदवी घेऊन आले. लय मोठा सोहळा. बाई बाई साहेब आले. परदेशातून मोठी बॅरिस्टरची पदवी घेऊन आले. डोंगरा एवढा आनंद झाला. आता आता मी पण माझ्या साहेबांच्या स्वागताला जाण्यासाठी तयार झाले. पण पण अशा या फाटक्या लुगड्यात मी माझ्या साहेबांना भेटायला जाऊ तरी कशी? लोक काय म्हणतील? लोक म्हणतील बॅरिस्टरची बायको फाटक्या लुगड्यात आली. साहेबांना बरं नाही वाटायचं. एवढ्यात मला एक पेटी आठवली. साहेबांच्या कुठल्याशा सत्कारात कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी साहेबांना जरीचा पेटा दिला होता. तर मग ठरलं, हा जरीचा पेटा नेसून आपण साहेबांच्या स्वागताला उभं राहायचं. भला मोठा जनसमुदाय. मन कसं भरून आलं. डोळ्यातली आसव काही थांबतच नव्हती. पण ही आसव होती आनंदाची, अभिमानाची. त्या अशी आडोशाला मी उभी राहिले आणि माझ्या साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत होते. पण लेकरांनो, साहेब म्हणजे उडत्या पाखराची पंख मोजणारा माणूस. ओठावर शब्द येण्याआधीच त्याचा अर्थ समजून घेणारे ज्ञान पुरुष. एवढ्या गर्दीतही साहेबांनी रामूला हेरलं. साहेबांची नजर पाणावली. साहेबांचे डोळे ओलावले. बॅरिस्टर रामूसाठी हळवे झाले. बॅरिस्टर रामूसाठी हळवे झाले. जय जयकाराच्या घोषणात साहेब खरी आले. खूप काही सांगायचं होतं, खूप काही बोलायचं होतं. पण दाटून आलेल्या या कंठातून एकच शब्द बाहेर आला, साहेब साहेब. साहेबांच्या पायावरती माथा टेकवला आणि एकच शांतता पसरली. लेकरांनो, ओळखलत का मला? अरे मी बोलते जिची 4 लेकरं तिच्या मांडीवरती प्राण सोडून गेली, त्या रमेश, इंदू, गंगाधर, राजरत्नची आई. साहेबांची रामू, तुमची रमाई. मी रमाई भीमराव आंबेडकर. मी रमाई भीमराव आंबेडकर. मी रमाई भीमराव आंबेडकर. लेकरांनो, लहानपणी कोणाचीही मायबाप मरू नये. 7 वर्षाची होते आई बाबा गेले. मग मुंबईला मामांकडे गेले. 7 वर्षाची होती फक्त जेव्हा माझे आई बाबा गेले. लहानपणी आई बाबा गेले की पोरं कशी उन्हाळ पाण्यावरती वाऱ्यावरती सोडून दिली जातात. पण एके दिवशी मामाजी मला बघायला आले आणि त्यांनी या रामूची त्यांच्या मॅट्रिक होणाऱ्या पोराकरिता निवड केली. रविवारचा दिस होता. सब्जी मंडई तुफान गर्दी होती. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. एका गटारावरती 2च खोल्या होत्या आणि एका युगंधराची पत्नी होण्याचा सन्मान मला त्या दिवशी मिळाला होता. एका युगंधराची पत्नी होण्याचा सन्मान मला त्या दिवशी मिळाला होता. 2च खोल्या होत्या. एका खोलीत संसार होता आणि दुसऱ्या खोलीत हा ज्ञान सूर्य प्रखर होत होता. एकदा बाईंनी हट्टानं साहेबांशी भांडणच केलं. साहेबांना म्हणते मी कशी, साहेब तुम्ही आता कुठं विदेशात जायचं नाही, इथंच थांबायचं भारतात. घर संसारात लक्ष द्यायचं. माझी चूकच झाली. मामाजींनी मला सांगितलं होतं, रमा हा सूर्यच आहे. या सूर्याच्या पायात कधीच बेड्या घालू नकोस. त्याला कुठल्याही बंधनात अडकवू नकोस. हा सूर्य जर बंदिस्त झाला तर ही दुःखितांची जनता होरपडून मरेल. आता माझ्या अंतर्मनाने ठावच धरला
की आपण साहेबांना परदेशात पाठवण्यास आनंदाने परवानगी द्यायची. अखेरीस तो दिवस उजाडला. साहेब परदेशात जायला निघाले. दरम्यान माझा गंगाधर भारी आजारी पडला. लहानपणापासून जणू आजारपणच घेऊन आला होता माझा लेकरू. तापानं कसा फणफणायला लागला. औषध पाण्याचं काय करावं. आणि एके दिवशी या हातावरच माझ्या गंगाधरनी शेवटचा श्वास घेतला. साहेबांना पत्र धाडलं. साहेब, दुःखाची घटना काढवत आहे. काळजावरती दगड ठेवून तुम्ही वाचावे. आपला गंगाधर या जगात राहिलेला नाही. मला ठाऊक होतं हे पत्र वाचताना साहेबांच्या डोळ्यातील आसवांनी त्या पुस्तकातील 5 शब्द सुद्धा गळून गेले असतील. पण साहेब, तुम्ही आता गंगाधरच्या जाण्याचे दुःख करत बसू नका. असे अनेक गंगाधर, असे हजारो गंगाधर जगले पाहिजे यासाठी तुम्हाला लढावं लागेल, तुम्हाला झटावं लागेल. लेकरांना फार दुःख बघितले, पण या दुःखांना कवटाळून बसण्यास सवडच नाही मिळाली. साहेब म्हणतात, रामू, हे पशु पक्षी प्राणी हा तळ्यातलं पाणी पितात. आपण तर माणसं ना ग, आपण या पाण्याला शिवायचं सुद्धा नाही. आता साहेबांनी ठरवलं की आता माणुसकीचा लढा सुरू करायचा. महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करायचा, माणसांसाठीचा सत्याग्रह करायचा. बाई, मला काही यातलं कळायचं नाही हो, पण एवढं मात्र कळत होतं की साहेब आता माणसांसाठी काहीतरी करणार आहेत. हळूहळू माझी तब्येत कशी क्षीण होत चालली. मला ठाऊक होतं की माझी घटका आता जवळ आली. हा प्रज्ञासूर्य पहिल्यांदा असा माझ्या शेजारी बसला होता. साहेबांच्या संघर्षातील सावली होण्याचा सन्मान मला मिळाला, हेच मी माझ्या जीवनाचं भाग्य समजते. माझं आयुष्य सार्थकी लागलं असं समजते. साहेब बोलत होते, जन्माची जोडी आपली तोडून, जन्माची जोडी आपली तोडून, चाललीस रमा तू मला सोडून, चाललीस रमा तू मला सोडून, सौख्य तुला नाही देऊ शकलो, माझ्यातच अंकुर फटून मी गेलो, क्षमा मागतो मी आता हात जोडून, क्षमा मागतो मी आता हात जोडून, चाललीस रमा तू मला सोडून, चाललीस रमा तू मला सोडून. तुला माझ्या संघर्षाचा साक्षीदार व्हायचं आहे, तुला खूप जगायचं आहे. पण माझ्या शरीरामध्ये शीन नव्हतं की मी साहेबांशी बोलू. साहेबांनी माझा हात असा हातात घेतला आणि मी अखेरचा श्वास घेतला. रमाई संपली. प्रज्ञासूर्याने हंबरडा फोडला. लेकरांनो, माझ्या जाण्यानंतरही हे वादळ शांत झालं नाही. साहेब लढले आणि साहेबांनी नवा बुद्ध जन्माला घातला. तुमच्यासाठी, होय, तुमच्यासाठी या जगाला नवा बुद्ध दिला. आता तुम्हाला हा साहेबांनी जन्माला घातलेला नवा बुद्ध स्वीकारावा लागेल. तथागताच्या विचाराखाली एक व्हावं लागेल. या लेकरांनो, या तथागताच्या विचाराखाली, या साहेबांच्या विचाराखाली आता साऱ्यांनी एक व्हा. जय भीम.